प्रती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं. परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता, दोघं ते खासदार आणि ज्या कोणी महिला होत्या त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले असते, टेलिफोन चेक केले असते, तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे. 8 वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे. तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पडू. भूमिका आहे त्यात. गुन्हा दाखल झाला असेल तर न्यायालयीन प्रोसेसमध्ये जावंच लागेल. न्यायालयीन प्रोसेस बाहेर पडले जातं. फक्त दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड जे असतं 6 वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं. आता तर नवीन कायदा आला 3 वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा. परंतु हे 8 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल झाला. हे दुःख आहे. शासन एका बाजूला निर्णय घेते की 6 वर्षापेक्षा कुठले रेकॉर्ड ठेवले ते डिस्ट्रॉय करायचं. इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, इतर शासकीय हे असतील. परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वीच्या ज्या केसेस आहेत त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात. याचं दुःख आहे. निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे. न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही जिंकू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.